सो नारळ आल्यानंतर आम्ही ह्या छोटूशा बाबूला भेटायला गेलो होतो. चेरीला खूप राग येत होता बिकॉज आम्ही त्याला घेतोय, पण तो पप्पी पण घेत होता. माझं बाळ खूप शहाण आहे. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी परत नारळ द्यायला जायचं होतं देवीला. जे एकदम डोंगरावर होती. सो प्रत्येकजण आपल्या आपल्या नारळाचं काम करत होतो. नंतर सगळे मस्त पंक्तीत जेवायला बसलेलं. गावाला हीच एक मजा होती. हे आमचे भाऊजी मेहंदी खूप सुंदर काढतात. त्यांनी मला त्या दिवशी मेहंदी काढली. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना परत नाश्ता. मावशी आहे त्या खूप सुंदर बनवतात जेवण. सो चालले, आई मदत करते आम्हाला. आम्ही नंतर निघालो परत देवाला जायला. हा व्लॉग खूप लेट येतो आहे बिकॉज माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता त्यामुळे. सो आम्ही सगळे निघालो, म्हणजे गावातली सगळी लोकं निघाले होते. ऊन इतकं होतं म्हणून मी हा पदर घेतला आहे, स्टाईल म्हणून नाही. मला बोलले 5 मिनटावर आहे असं सांगितलं आणि इतक्या वरती डोंगरावर घेऊन गेले होते जिथे चालायलाही येत नव्हतं, पण व्ह्यू इतका सुंदर होता. इथे प्रत्येकाने पूजा केली. एक माणूस खूप छान होता ज्याने आम्हाला छत्री दिली बिकॉज चेरी होता. त्यानंतर आम्ही परत सगळे पूजा वगैरे करून निघालो घरी. त्यानंतर परत मंदिरात गेलो ज्योतिबाच्या. तिकडे परत पालखी नाचवत होती.